उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. रोज पंख छाटू पण दोस्ती कायम ठेवा, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिंदे गटाला लगावलाय. तर इलेक्ट्रिक वाहन रॅलीतून केली जनजागृती. आर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपरिक ऊर्जा वापरास चालना द्यावी, अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांचं प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. भाजप आणि सहकारी दोन गटांनी निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, असं भाकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केलंय. अजित पवार आणखी काय बोलले, आर्थिक नियोजनाविषयी बोलले. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक बांधकाम, MSRDC, जलसंपदा, जलसंधारण या विभागामध्ये गरज नसताना मोठ्या निविदा काढतायत. प्रत्यक्षात तरतूद अतिशय कमी करतायत. म्हणजे राज्याला लुटण्याचं काम वेगळ्या पद्धतीनं सरकार करत असताना या शेतकऱ्याच्या बळावर आपण जगतो, जो शेतकरी आपल्या महत्वाचा घटक मानतो, त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष करणार असेल तर ही मोठी घोडचूक ठरेल. एकीकडे अदानीचे हजारो कोट्यवधी रुपयांचं राईट ऑफ केलं जातं केंद्र सरकार, त्याचा अधिकृत घोषणा करते अर्थमंत्री. आणि इकडे शेतकऱ्यांची एक तुटपुंजी रक्कम जर कर्जमुक्ती करत नसतील सरकार, कर्जमाफी, कारण या सरकार जे आलं, तीन जे आहे त्यांचे भाजप आणि वेगळे दोन गट, यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याची कर्जमाफी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे. आणि म्हणून या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या काळात कर्जफेड केलेली नाही, बँकांची देणी वाढलेली आहे, आता व्याज वाढेल. आणि या सगळ्या यांनी शेतकऱ्यावर पण कर्जाचा डोंगर आणि राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दोन्ही अँगल होत असताना कर्जमाफी ही आवश्यक आहे, कर्जमुक्ती, आणि ती जर नाही केली तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची मोठी प्रतारणा ठरेल. देशाच्या ऊर्जा निर्मितीमध्ये अधिक भाग हा कोळसा आणि पेट्रोलियम इंधनावरती खर्च होतो. हे इंधन आयात करावं लागत असल्याने देशाची परकीय चलनाची गंगाजाळीत मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. ही बचत करण्यासाठी सौर ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जेचा अन्य पर्यायांचा वापर करण्यास चालना देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण आहे. त्यास चालना देण्यासाठी नागरिकांनी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करावा, असं आवाहन अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केलंय. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण MEDA आणि ऊर्जा दक्षता ब्युरो म्हणजेच BEE यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं. टीव्ही सेंटर मैदानापासून या रॅलीस प्रारंभ झाला. महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विनोद शिरसाट, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपवनसंरक्षक प्रमोद कालरा, महावितरणाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, महेंद्र ढवले, प्रकाश पेडवडेकर, किशन धोत्रे आदी उपस्थित होते. सावे म्हणालेत की ऊर्जेची बचत करणं म्हणजेच ऊर्जेचं उत्पादन करणं होय. मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाला इंधन आयात करावं लागतं, त्यामुळे पर्यायी ऊर्जेचा वापर करून ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं हे आपलं धोरण आहे. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लोकप्रतिनिधींसाठीही इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास सांगितलं आहे. अशा प्रकारे आयात इंधन वापरास पर्याय उपलब्ध करून आपण परकीय चलनाचीही बचत करू शकतो, असं सावे यांनी सांगितलं. यावेळी छत्रपती संभाजीनगर हे क्षेत्र इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत अग्रेसर आहे.
देशातील अग्रगण्य उद्योजक या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे उद्योग उभारत आहेत। ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। प्रास्ताविक विनोद शिरसाट यांनी केला। सावे यांच्या हस्ते झेंडे दाखवून रॅली रवाना करण्यात आली। या रॅलीत मोटारसायकल, 3 चाकी रिक्षा, मालवाहू वाहने, हातगाडी, बसेस, कार अशा विविध 350हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांनी सहभाग घेतला। क्रांती चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला। प्रशासक स्वतः हजेरी ॲपवरती हजेरी लावत आहेत, तर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पण हजेरी ॲपवरतीच हजेरी लावावी असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या वतीने देण्यात आले आहेत। दिनांक 1 जानेवारी 2025 पासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महानगरपालिकेतील कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांना हजेरी ॲप लागू केला आहे। दर महिन्याला हजेरी ॲपनुसारच महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांची पगार होत आहे। महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, कंत्राटीसह सर्वांना हजेरी ॲपवरती हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलंय। या आदेशाचं पालन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे स्वतः करत आहेत। ते दररोज कार्यालयात हजर झाल्यानंतर आणि कार्यालय सोडताना हजेरी ॲपवरती हजेरी लावतात। महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हजेरी ॲपवरती हजेरी लावणं गरजेचं आहे आणि या ॲपनुसारच हजेरी घेतली जात आहे आणि पगार देखील यावरूनच करण्यात येणार आहे। तरी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी हजेरी ॲपवरती हजेरी लावावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत। शहरात तोतया पोलिसांनी नागरिकांना लुबाडण्याचं सत्र सुरूच ठेवलं असून तोतया पोलिसांकडून लुबाडणुकीचा 3 महिन्यांचा 6 घटना घडल्या आहेत। यामुळे शहरात तोतया पोलिसांच्या वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। शहरात तोतया पोलिसांनी नागरिकांना लुबाडण्याचं सत्र सुरूच ठेवलं असून बुधवारी सायंकाळी 6 वाजता आणखीन एका नागरिकाला फसवण्याची घटना घडली आहे। भाजीपाला विक्रेता प्रेमदास भीम चव्हाण 59 राहणार एकतानगर जटवाडा रोड यांना गुटखा दारू तपासणीच्या बहाण्याने अडवून त्यांची अंगझडती घेतली आणि त्यांच्याकडे 7,000 रुपये लंपास करण्यात आले। या घटनेमुळे शहरात तोतया पोलिसांच्या वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जाते। प्रेमदास चव्हाण हे टीव्ही सेंटर येथील ऑप्टिकलकडे चष्मा बघण्यासाठी गेले होते। परतत असताना एका 40शीतील व्यक्तीने त्यांना अडवलं आणि आपण गुटखा व दारू तपासणी अधिकारी असल्याचं सांगितलं। अधिक तपासणीसाठी त्यांना बाजूला नेण्यात आलं। त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीने त्यांच्या खिशातील पाकिट तपासून पुन्हा खिशात टाकलं। पुढे गेल्यानंतर चव्हाण यांनी पाकिट पाहिलं असता त्यातील 7,000 रुपये गायब असल्याचं लक्षात आलं। फसवणुकीची जाणीव होताच त्यांनी सिडको पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। शहरात 3 महिन्यात ह्या 6 घटना आहेत आणि आरोपी अद्यापही फरार आहेत। नववर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरात पोलीस असल्याचं सांगून लुबाडण्याच्या 5 घटना समोर आल्या आहेत। जानेवारीमध्ये गारखेड्यात एका वृद्धेच्या 5 तोळ्याच्या बांगड्या, फेब्रुवारी महिन्यामध्ये जोना मोढा रोडवरती दाम्पत्याची आणि उस्मानपुरातील व्यावसायिकाची 1.5 लाख रुपयाची दागिने लुबाडण्याची घटना घडली। तसेच दर्गा चौकातील बाजारामध्ये वृद्ध दाम्पत्याच्या 7 तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी झाली। कालच एका महिलेची अशीच फसवणूक झाली। विशेष म्हणजे यातील कोणताही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलाच नाहीये। शहरात तोतया पोलिसांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या आरोपींना अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी। पंख आम्ही देतो,
उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. पशुपालनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर मूल्य साखळी विकसित होऊन चांगली बाजारपेठ मिळणं शक्य असून यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते असं मत व्यक्त करत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह शेतीपूरक व्यवसायाला अवलंब करावा असं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय. बनकी-नोळा तालुका सिल्लोड येथे पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संकरित व देशी जनावरांच्या तालुकास्तरीय पशु प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, सतीश ताठे, राजेंद्र थोंबरे, शिवसेना तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर किसन चामगोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय फुंसे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, डॉक्टर बीबी गायकवाड, बनकिनोळा गावच्या सरपंच पद्माबाई फरकाडे, उपसरपंच पूजा खरात, माजी उपसरपंच सोनू जयस्वाल, गुरुदत्त दूध डेअरीचे चेअरमन कचरू फरकाडे, माजी सरपंच रावसाहेब फरकाडे, प्रल्हाद फरकाडे, अब्दुल चाऊस आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या प्रदर्शनाला आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याने मंजूर फिरते पशुवैद्यकीय पथक म्हणजेच मोबाईल व्हॅनचं लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं. जनावरांना गंभीर व अतिगंभीर आजारासाठी ही व्हॅन पशुपालकांना घरपोच मोफत सेवा देणार आहे. यासाठी सिल्लोड तालुक्यातील पशुपालकांनी 1962 या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधावा असं आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये विविध ठिकाणच्या जवळपास 300 पशुपालकांनी सहभाग नोंदवला. विविध जातीच्या जनावरांचे एकूण 9 गट तयार करण्यात आले होते. यातील प्रत्येक गटात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावण्यात आले. त्या अनुषंगाने एकूण 27 पशुपालकांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी प्रदर्शनात दाखल विविध जनावरांची पाहणी करून आलेल्या पशुपालकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर बीबी गायकवाड यांनी केलं. प्रास्ताविक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विनोद चव्हाण यांनी, तर शेवटी डॉक्टर SB मठवाला यांनी उपस्थितांचं आभार मानलं. मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार उत्साहात संपन्न झाला असून आंतरजातीय जोडप्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री संजय शिरसाटांनी यांच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा दळवी विचार मंचातर्फे आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नवीन जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. संजय शिरसाट यांच्यासमोर काही जोडप्यांनी त्यांच्या समस्या देखील मांडल्या. बाबा दळवी विचार मंचाच्या वतीने काही मागण्यांची निवेदने देखील यावेळी मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आली. आंतरजातीय जोडप्यांना जे मानधन दिलं जातं त्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी अशी देखील यावेळी ससो खंडाळकर यांनी मागणी केली. आंतरजातीय जोडप्यांना मार्गदर्शन करताना मंत्री संजय शिरसाट यांनी देखील त्यांच्या कॉलेजच्या काळातील आठवणींना उजाळा यावेळी दिल्याचं पाहायला मिळालं. जास्त काही वेळ घेणार नाही पण थोडक्यातच सांगते. माझं जे लग्न झालंय त्याच्यामध्ये आज मला एक 6 महिन्याचं बाळ आहे. पण समाजासाठी एकच बोलते की जे लव्ह मॅरेज करतात अशा लोकांमध्ये ते जे नातेवाईक वगैरे असतात हे म्हणजे जोडपं एकीकडे असतं, नातेवाईक एकीकडे असतं. तर आज मी एवढंच सांगते, जे नातेवाईक असं विरोधात जातात लव्ह मॅरेज केल्यानंतर, तर समाजाला फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी थोडंसं त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना मनमोकळ्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि तसंच शासनाने सुद्धा अशा जोडप्यांना काही यांच्या मागण्या असतात जे आपले आई वडील सोडतात, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना थोडंफार सपोर्ट केला पाहिजे संसारासाठी स्पेशली. थँक्यू. ससोचा हा कार्यक्रम अनेक वर्षापासून चालू आहे. स्वतः लव्ह मॅरेज केल्यामुळं बायकोपासून प्रोत्साहन घेऊन त्याने हा कार्यक्रम चालू केला की असं वाटायला लागलं. या ठिकाणी नवीन दाम्पत्य आलेले आहे, त्यांना त्यांच्या अडचणी माहिती आहे. आमच्या अडचणी कोणी समजूनच घेत नाही. आता पोलीसवाल्यासारखं मी तर बोलू शकत नाही. स्वतःची बाला दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली. अरे त्यांनी लव्ह मॅरेज केलं, तुम्ही का नाही केलं? यांचे प्रेम संबंध सांगितले पाहिजे की कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा, तो तिकडे लाईन मारत होता, मी इकडे लाईन मारत होतो. हे एकदाच घडत असतं, वारंवार घडत नसतं. आणि जेव्हा घडतं त्या टायमाला खुल्या आमपणे ते बोललं पाहिजे, कबूल केलं पाहिजे.
मीही तुमच्यासारखा प्रयत्न केला होता. दुर्दैव असं आहे, मुलीचा बाप थोडा श्रीमंत होता, थोडा म्हणजे चांगलाच श्रीमंत होता, आणि त्या काळामध्ये मी रिक्षा चालत होतो. आता एवढ्या मोठ्या बापाची लेक आणि रिक्षा चालवण्यावर बरोबर प्रेम, हे थोडं विचित्रच वाटतं ना. महानगरपालिका मलेरिया विभाग मार्फत रमजान ईद उल फितर निमित्ताने झोन क्रमांक 8 सातारा देवळाई येथील ईदगाह व मशीद परिसरामध्ये कीटकनाशक औषध फवारणी, धूर फवारणी, अबेटिंग स्टिकर्स चिटकवून हस्तपत्रिका वाटप करून दूषित कंटेनर सर्वेक्षणचं कार्य राबवण्यात आलं आहे. महानगरपालिका मलेरिया विभाग मार्फत रमजान ईद उल फितर निमित्ताने झोन क्रमांक 8 सातारा देवळाई येथील ईदगाह व मशीद परिसरामध्ये कीटकनाशक औषध फवारणी, धूर फवारणी, अबेटिंग स्टिकर्स चिटकवून हस्तपत्रिका वाटप करून दूषित कंटेनर सर्वेक्षणचं कार्य राबवण्यात आलं. या ठिकाणी आज वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना नाने यांच्या आदेशानुसार आरोग्य पर्यवेक्षक कल्याण मोरे, मेडिकल ऑफिसर डॉक्टर आदित्य जोशी यांच्या सूचनेनुसार मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी स्वतः उभारून फवारणी कर्मचारीमार्फत वॉर्ड क्रमांक 114 येथील ईदगाह देवळाई गाव जामा मस्जिद देवळाई गाव मस्जिद देवळाई चौक व वॉर्ड क्रमांक 115 येथील जामा मस्जिद सातारा गाव, सादत कॉलनी मस्जिद सातारा परिसर, आमेरनगर मस्जिद सातारा परिसर, युसुफिया मस्जिद बीड बायपास तसेच हजरत सय्यद मोहम्मद शहानूर हमवी कादरी दरगाह मस्जिदमध्ये व वजूखाना पार्किंग कंपाऊंड बाथरूम या ठिकाणी व परिसरात सकाळी कीटकनाशक औषध फवारणी, धूर फवारणी, अबेटिंग स्टिकर्स चिटकवून हस्तपत्रिका वाटप करून दूषित कंटेनर सर्वेक्षणचं कार्य राबवण्यात आलं. यावेळी मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर, शेख दादाभाई व फवारणी कर्मचारी शेख तय्यब, भारत वाघ, शेख अशफाक, मनोज जगधने, रामनाथ रोकडे आदी नागरिक उपस्थित होते. रविवारी गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार असून या सणानिमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. तर या कार्यक्रमाला सर्व पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. सर्व पक्षाचे पदाधिकारी यामध्ये असतात. उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणाल ते पालकमंत्री कुठे, पालकमंत्री माई महाराज संस्थेतर्फे असतात. ते माई महाराज प्रदीप जयस्वाल भैरजी महाराजांच्या संप्रदायातले असतात. डॉक्टर भागवत कराडे भगवान बाबाच्या ह्याच्यातले असतात. आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं. राजकीय काही टाकलं नाही की शिवसेना उभाटा वगैरे वगैरे असं काही टाकलं नाही. म्हणून त्या ठिकाणी जे असतील जे आहे येतील ते आपल्याप्रमाणे पारंपरिक विषयात येतील. इव्हन भागवत कराड जे असतात ते लाल पेटला बांधतात, धोतर घालतात आणि हातात काठी असतात. असे सगळेजण त्या ठिकाणी आपल्या ध्येयप्रमाणे अनेक आपलं नवीन संस्कृती याच्यात काही राजकारण नसतं आणि म्हणून या ठिकाणी हा एक पेरावचा असतो. काय नाही हे संप्रदाय असतात. आपण राजकीय पक्षांना बोलत पक्ष म्हणून नाही बोलत, आपण संप्रदाय म्हणून बोलतो. काल मोठी मीटिंग झाली ना आमची. काल जी मीटिंग झाली ती सर्व संप्रदाय इथे आले, सर्व संप्रदायाचे लोक होते. सगळे त्या संप्रदायाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी एखादा राजकीय कार्यकर्ता असतो तो त्या संप्रदायाच्या मार्फत येत होतो. आनंदी तर ते अशाप्रमाणे त्या ठिकाणी हे चालू असतं. म्हणजे त्या ठिकाणी हा राजकारणाचा भागच नाही. हे सगळ्यांना आम्ही ऍडजस्ट करतो, प्रत्येक वर्षी करतो. आता पाहा ना तुम्ही यादी वाचून दाखवली तुम्हाला, सगळेच जण होते. काल आता मनसेचे उमेदवार होते तरी पण ते मागच्या वेळेस अध्यक्ष होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं सुहास आश्रत यांना. बाकी सगळं असं नाही ते आम्ही त्यांना कधीच बोलत नाही, कधीच बोलत नाही. बोलवणार पण नाही. का बोलायचं? हे हिंदू नववर्ष आहे ना, हिंदू नववर्ष असल्यामुळे तर आम्ही सर्व हिंदू बांधव त्या ठिकाणी असतात. खूपच काही कोणा बोलायचं, राजकीय शहाणपणा करायचं ते काही गरज नाही. अशा लोकांना बोलवत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. रोज पंख छाटू पण दोस्ती कायम ठेवा असं उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिंदे गटाला लगावलाय. तर इलेक्ट्रिक वाहन रॅलीतून केली जनजागृती. आर्थिक बचत व पर्यावरण संवर्धनासाठी अपारंपरिक ऊर्जा वापरास चालना द्यावी, अपारंपरिक ऊर्जा मंत्री सावे यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.
उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.